आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं पुण्यामध्ये निधन। कुमार सप्तर्षी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक। 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीकडून 3000 पानांचं आरोपपत्र दाखल। खरातनं लोकांची फसवणूक करून 42 कोटी रुपये कमावल्याचे पुरावे। बनावट 142 बँक खाती उघडल्याचाही उल्लेख। नीट पेपर फुटीनंतर आता बीडमध्ये गुणपत्रिकेचा महाघोटाळा समोर। उत्तरपत्रिकेमध्ये 522 गुण, मात्र गुणपत्रिकेमध्ये 95 गुण असल्यानं विद्यार्थी संभ्रमात। पेपर पुन्हा तपासण्याची पालकांची मागणी। गोकुळच्या 410 दूध सभासद संस्थांना संघ प्रशासनानं सभासदत्व रद्द करण्याच्या नोटिसा बजावल्यात। या नोटिशीच्या विरोधात कोल्हापूरमधल्या ताराबाई पार्क कार्यालयासमोर दूध संस्था चालक यांनी ठिय्या मांडत गोकुळ प्रशासनाला जाब विचारला। यावेळेला संस्था चालकांनी जोरदार घोषणाबाजी करत गोकुळ दूध संघ परिसर दणाणून सोडला। कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यांचा गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयामध्ये गोंधळ। सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला पाठिंबा दिल्यानं गोंधळ। गोकुळच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर भाजपचा आक्षेप। शक्तीपीठ रद्द करण्यासाठी संत नामदेव पायरीवर सद्बुद्धी दिंडीमध्ये जयंत पाटील, राजू शेट्टींची उपस्थिती। तर एकादशीला पांडुरंग शक्तीपीठ रद्द करायचं मुख्यमंत्र्यांना सांगेल। जयंत पाटलांची शक्तीपीठवरून प्रतिक्रिया। शक्तीपीठ रद्द केला नाही तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेळावा आणि मोर्चे काढू, राजू शेट्टींचा इशारा। महाराष्ट्र एटीएसच्या तपासामध्ये पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीचे धक्कादायक कारनामे उघड। इंस्टाग्रामने मुंबईतील तरुणाशी संपर्क साधून टास्क गेमच्या माध्यमातून जाळं विणल्याचा आरोप। सरकारी इमारती, पोलीस ठाणे आणि संवेदनशील ठिकाणांची रेकी करण्याची कामं दिल्याची माहिती। आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये सरकार परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयक पुन्हा मांडण्याच्या तयारीत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला, सूत्रांची माहिती। भारताच्या अंतराळ क्षेत्रामधील ऐतिहासिक क्षण। भारताचं पहिलं खासगी रॉकेट विक्रम-1 श्रीहरिकोटावरून लॉन्च। हैदराबादस्थित स्कायरूट एरोस्पेस कंपनीनं रॉकेट विकसित केल्याची माहिती। आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटामधील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या पहिल्या लॉन्च पॅडवरून हे ऐतिहासिक प्रक्षेपण। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पुण्यामध्ये वाहतूक कोंडीची समस्या फार गंभीर आहे। सर्वात जास्त वाहतूक कोंडी असलेल्या शहरांच्या यादीमध्ये पुण्याचा नंबर आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रतिक्रिया। वाहतूक कोंडीमुळे पुण्यामध्ये प्रदूषणाची ही समस्या वाढतेय, गडकरींची माहिती। अजितदादा आज हयात नाही, त्याची मला खंत। अजितदादांच्या सहकार्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नसता। पुण्यातील 3 उन्नत महामार्गांच्या कार्यक्रमात गडकरींचं वक्तव्य। बोरिवलीमधील जैन मंदिराबाहेर पांढऱ्या पट्ट्यांवर पालिकेची कारवाई। बोरिवली चंदावरकर रोडवरील जैन मंदिराबाहेर पांढऱ्या पट्ट्यांवर कारवाई। पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग मारला। मुंबईमध्ये एसआयआरच्या प्रक्रियेदरम्यान दिशाभूल करणाऱ्या संदेशांना मतदारांनी कोणताही प्रतिसाद देऊ नये, कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांचं जाहीर आवाहन। कृष्ण जन्मभूमी शाही ईदगाह मशीद वादासंदर्भातील अलाहाबाद हायकोर्टामध्ये सुनावणी 25 ऑगस्टपर्यंत तहकूब। मथुरा जिल्हा न्यायालयामध्ये या प्रकरणी मध्यस्थीची प्रक्रिया सुरू असल्यानं दोन्ही पक्षांनी सुनावणी पुढे ढकलण्याची संयुक्त विनंती केली होती। कल्याणहून दादरच्या दिशेनं सकाळी 11:22ला जाणाऱ्या एसी लोकलमध्ये गळती। आधीच उशिरानं धावणाऱ्या एसी लोकलमध्ये गळतीची समस्या। एसी लोकलमध्ये होणारी पाण्याची गळती रोखा, प्रवाशांची मागणी। एसटीच्या भाड्यामध्ये 13.5% वाढ, त्यामुळे आता एसटीचा प्रवास महागणार। ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार। डोंबिवलीमधल्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यातील डॉक्टरांचा सोमवारी बंद। इंडियन मेडिकल असोसिएशननं 20 जुलै रोजी राज्यभर 24 तासांचं काम बंद आंदोलन केलं, त्याच्यामुळे ओपीडी सेवा बंद राहणार। मुलुंड पूर्वमधील नीलम नगर ते पूर्व द्रुतगती महामार्गादरम्यान उड्डाणपूल उभारला जाणार। सुमारे 108 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होणार। पूल 2 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचं नियोजन। वारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या आता पाहूयात। पुणे जिल्ह्यामधल्या इंदापूरमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं रिंगण पार पडलं। या दुसऱ्या रिंगण सोहळ्याची डोळ्यांची पारणी फेडणारी ड्रोनची दृश्य। इंदापूर नगरी विठ्ठल नामाच्या गजरामध्ये दंग। संत तुकाराम महाराज पालखीचा उत्साहामध्ये रिंगण सोहळा संपन्न। हवेमध्ये गुलालाची उधळण आणि टाळ मृदंगाच्या तालावर वारकऱ्यांनी आपला आनंद साजरा केला। ज्ञानेश्वर माऊलींचा मुक्काम असलेल्या बरड गावाच्या परिसरात पावसाची हजेरी। अचानक पाऊस आल्यानं बरड गावी दाखल झालेल्या वारकऱ्यांची तारांबळ। पावसापासून बचावासाठी वारकऱ्यांनी परिसरात असलेल्या तंबूचा आसरा घेतला। वारकऱ्यांचा उत्साह कायम।
संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी सिद्धरामेश्वरांच्या नगरीमध्ये दाखल. महापौर विनायक कोंड्याल आणि महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सपत्नीक पालखीचं स्वागत केलं. महापालिकेतर्फे वारकऱ्यांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध. वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं फिरता दवाखाना, फिरतं शौचालय तसंच रुग्णवाहिका यांची व्यवस्था. आषाढी एकादशीच्या निमित्तानं शिरूर तालुक्यामधल्या जांबूत इथल्या जय मल्हार विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं. विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई तसंच संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या वेशभूषेमध्ये सहभागी होत गावातून दिंडी काढली. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्पेरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे श्री विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा किनारा आणि या प्रदक्षिणा मार्गावर 2 दिवस स्वच्छता मोहीम. विद्यार्थ्यांनी श्रमदानातून सुमारे 2 टन कचरा संकलित करून परिसर स्वच्छ केला. मुसळधार पावसामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. उजनी धरणातूनही 1,500 क्युसेकनं चंद्रभागेमध्ये पाण्याचा विसर्ग. आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना दिलासा. नाशिकच्या सिन्नरमधून निघालेली सायकल दिंडी अहिल्यानगरमध्ये दाखल. 180 वारकरी सायकलवरून 3 दिवसामध्ये 350 किलोमीटरचा प्रवास करत पंढरपूरकडे रवाना.